फार पूर्वीची गोष्ट आहे. वाशकल नावाचं एक गाव, त्या गावामध्ये बिदुंग नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो अतिशय वाईट कुकर्म आणि व्याभिचार करणारा होता, वैश्यागमन करणारा होता. पण त्याची पत्नी, तिचं नाव चंचुला, ती मात्र पतिव्रत धर्माचं पालन करणारी होती. हा मात्र तिची नेहमीच उपेक्षा करायचा. तर त्यानं एक वेगळ्या म्हणजे शूद्र स्त्री बरोबर एक वेगळा त्याने संसार थाटलेला होता आणि हिच्याकडे मात्र दुर्लक्ष. आपल्या पतीचा सहवास लाभावा म्हणून ही नेहमी प्रयत्न करायची, त्याचं मन वळवण्यासाठी हिने खूप सारे प्रयत्न केले, पण सर्व काही व्यर्थ. पुढे जाऊन कालांतराने त्या बिदुंग ब्राह्मणाचा मृत्यू झाला, त्याचं निधन झालं. मग ही तरी काय करणार? ही सुद्धा पुढे जाऊन धर्मभ्रष्ट झाली, व्याभिचार करू लागली आणि त्यानंतर ही पुढे जाऊन अजून पुढे गेल्यानंतर आपल्या मुलांच्या संसारामध्ये रमली. ती सर्व काही नंतर व्यवस्थित चालू होतं. पण आपल्या शेजार पाजारच्यांसोबत ती एक दिवस गोकर्ण क्षेत्री तीर्थयात्रा करण्यासाठी गेली. त्या ठिकाणी सर्व लोक तीर्थस्नान करत होते, तर त्यामध्ये हिने एका ठिकाणी तीर्थस्नान केलं आणि त्यानंतर एका शिवालयामध्ये दर्शनासाठी ते गेले. त्या शिवालयामध्ये योगायोगानं शिवकथाचा कार्यक्रम चालू होता. तर ही त्या मंदिरामध्ये बसली आणि तिने लक्षपूर्वक शिवकथा ऐकली. शिवकथा सांगत असताना त्या ब्राह्मणानं समोरच्या श्रोत्यांना उद्देशून सांगितलं की ज्या कोणी स्त्रिया व्याभिचार करता किंवा दुष्कृत्य करता त्यांना मरणोत्तर खूप वाईट दुर्गती प्राप्त होते, त्यांना खूप साऱ्या यातना भोगाव्या लागत्या. आणि त्यांनी सर्व काही सविस्तर शिवकथे जी काही कथा आहे त्यामधले सर्व प्रसंग त्यांनी सांगितले. ते ऐकून या चंचुलेचं हृदय अक्षरशः थरथरू लागलं, दुःखानं ही रडू लागली. तिने त्या ब्राह्मणाची भेट घेतली आणि त्या ब्राह्मणाला जाऊन सांगितलं की गुरुवर्य, हे ब्राह्मण देवता, मी आता तुमच्या मुखातून ही शिवकथा ऐकली आहे आणि मला पश्चाताप होतो आहे की माझ्या हातून काही दुष्कृत्य घडले आहे. तर यातून मला कसं मी बाहेर येणार, माझे हाल होणार, हे मला माझी दुर्गती स्पष्टपणे दिसत आहे. तर तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा आणि मला या दुःखातून आणि पुढे होणाऱ्या या यातनेतून मला वाचवा, काहीतरी मार्गदर्शन करा. तो ब्राह्मण म्हणाला, हे स्त्री किंवा हे साध्वी, तू काही घाबरू नकोस. तुला जर माझी ही कथा ऐकून वैराग्य उत्पन्न झालंय, पश्चाताप झालाय, पश्चाताप होणं हेच आपलं मन शुद्ध करण्यासाठी प्रथम साधन आहे किंवा प्रथम पायरी आहे. ज्याला पश्चाताप होतो तोच आपला आत्मा शुद्ध करू शकतो. त्यामुळे तुझा आत्मा शुद्ध होण्यासाठी मी तुला शिवमहापुराणातील एक कथा सांगणार आहे. ती कथा ऐकून तुझं मन शांत होईल आणि तुला पुढील जी काही दुर्गती दिसते त्यापासून निश्चितच तुला लाभ प्राप्त होईल. कालांतराने ती शिवकथा ऐकता ऐकता तिला मनाला शांती भेटली आणि पुढे जाऊन तिचंही त्या गोकर्ण क्षेत्रीत निधन झालं. निधन झाल्यानंतर रुद्र लोकातून किंवा कैलास लोकातून तिथे एक तेजस्वी विमान आलं आणि त्या विमानामध्ये तिला घेऊन ते कैलास लोकी गेले. आपण सिरियलमध्ये किंवा मालिकेत बघतो का, ती जी कोणी साध्वी होती ती एक दिव्यांगणा स्वरूपामध्ये तिचं मरणोत्तर रूप बदललं आणि त्या दिव्य विमानामध्ये बसून ती कैलास लोकी गेली. तिथे तिला माता पार्वतीची सेविका किंवा सखी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ती पार्वती सोबत राहू लागली आणि असेच खूप सारे दिवस गेले. त्यानंतर एक दिवस ती पार्वती मातेसमोर बसलेली असताना तिनं माता अंबिकेला हात जोडले आणि सांगितलं की हे माते, जसं मला शिवकथा ऐकून पुण्यफळ मिळून मला मुक्ती मिळाली आणि मी तुझ्या सेवेमध्ये आली, तसंच माझे पती हे खूप वाईट होते, ते माझ्या आधी त्यांचं निधन झालंय, तर ते आता कुठे असतील, त्यांची काय गती झाली असेल हे मला जाणून घ्यायचं आहे, किंवा त्यांची आणि माझी भेट तू घालून दे. तर अंबिका माता म्हणाली की तू माझी सेविका आहे, अतिशय प्रिय माझी सेविका आहे, तुझं तर काम मला नक्कीच करावं लागेल. तर तू स्वतः बघते की शिवकथा ऐकून तू इथपर्यंत पोहोचली, तर तुझे पती सुद्धा नक्कीच शिवकथा ऐकून त्यांना सुद्धा मुक्ती मिळेल, तर त्यांना आपण शिवकथा ऐकवली पाहिजे. तर चंचुला म्हणाली, माते तूच समर्थ आहे, तर तूच माझ्या पतीला ते ज्या कोणत्या अवस्थेत असेल तिथे जाऊन त्यांना शिवकथा ऐकव आणि त्यांची आणि माझी भेट मात्र घडून दे. तर माता अंबिका म्हणजे माता पार्वती म्हणजेच अंबिका, तर त्यांनी भगवान शंकरांचे जे कोणी एक गंधर्व पार्षद होते, गंधर्वराज तुमरू, हे तुमरू म्हणजेच भगवान नारदांचे, नारद मुनी जे आहे त्या नारद मुनींचे मित्र, त्यांना पाचारण केलं आणि त्यांना सांगितलं, हे तुमरू, तू माझाही भक्त आहे, शंकरांचाही भक्त आहेस, तर तू या माझी जी सेविका आहे चंचुला, हिच्या सोबत जा विंध्य पर्वतावर. हिचा पती बिदुंग हा खूप काही वाईट कृत्य करून यमलोकामध्ये गेला, तिथे त्यांनी सर्व आपले पापांचे भोग भोगले. त्यानंतर तो पिशाच्य योनीमध्ये गेला, त्याला जन्म भेटला आणि आता तो विंध्य पर्वतावर पिशाच्य होऊन फिरत आहे. तर आपल्याला त्याला त्यातून मुक्ती मिळवून देण्यासाठी तू त्याला जायचं, चंचुला सोबत जायचं आणि त्याला शिवकथा ऐकवायची, त्यामुळे त्याला मुक्ती मिळेल आणि त्यानंतर या दोघांना इथे घेऊन तू यायचं असं सांगितलं.
मग तुमरू सुद्धा चंचुलाला घेऊन दिव्य विमानामध्ये विंध्य पर्वतावरती पोहोचला. ज्या ठिकाणी असा अकराळ विक्राळ दाढा असलेला आणि खूपच भयानक दिसणारा तो पिशाच त्यांना दिसला. तो पिशाच म्हणजेच कोण, तर बिदुंग ब्राह्मण. मग त्यांनी त्या बिदुंग ब्राह्मणाला म्हणजे त्या पिशाच्याला बांधून त्यांनी एक सभा मंडप तिथे तयार केला विंध्य पर्वतावर तुमरूने, आणि तिला शिवकथा तो सांगणार होता. मग आजूबाजूच्या ब्राह्मण लोकांना, ऋषी लोकांना सुद्धा ही बातमी लागली. तर सर्व कोणी जे ऋषीजन होते त्या आश्रमांमध्ये राहणाऱ्या आजूबाजूच्या विंध्य पर्वतावर, ते सुद्धा त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी आले. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय बघून तुमरूला सुद्धा कथा सांगण्यासाठी आता उत्साह वाढला. त्याने त्या पिशाच्याला तिथं मधोमध बांधून ठेवलं, आणि कारण तो पिशाच तो कथा ऐकला बसणार नाही म्हणून त्याला बांधून ठेवलं. आणि मग तुमरूनं त्या ठिकाणी शिवमहापुराणाच्या कथा सांगायला सुरुवात केली. आणि त्या कथा ऐकण्यानंतर त्या शिवकथेंच्या प्रभावामुळं तो पिशाच, त्या पिशाची योनीतून त्याला मुक्ती मिळाली, आणि तो म्हणजे बिदुंग त्याच्या खऱ्या स्वरूपामध्ये आला. आणि त्यानंतर त्या दोघांनीही म्हणजे चंचुला आणि बिदुंग यांनी दोघांनी भगवान शंकरांचे स्तुतिस्तवन केलं. आणि सर्व ऋषींना आणि बाकीच्या श्रोत्यांना सुद्धा खूप चांगलं वाटतं, त्या शिवकथा ऐकून शांती मिळाली. आणि त्यानंतर तिथे एक दिव्य विमान आलं. तुमरूनं त्या दोघांनाही घेतलं आणि कैलासावरती ते येऊन पोहोचले. त्या दोघांनीही भगवान शंकर आणि माता पार्वतीचं दर्शन घेतलं. आणि ते त्या ठिकाणी ते शंकर आणि पार्वतीचे पार्षद म्हणून तिथे राहू लागले. आपल्याला काय लक्षात आलं की इतके सारे पाप ह्या जन्मातलं जरी पाप असलं ते मुक्त होणार, आणि तुम्ही दुसऱ्या जन्मात जरी गेले, तुम्ही कोणत्याही योनीत असले तरी सर्व पापांपासून जर मुक्ती मिळवायची असेल तर शिवकथा हे एक उत्तम साधन आहे. म्हणून शिवकथा ऐकल्यानं आपल्याला मोठं फळ प्राप्त होतं.